झालं की आता इलेक्शनच नाही, 10 वर्ष झालं. आमच्या घरात पाणी शिरलं तर 100 फोन केलं तर येत नाहीत. तुमच्या कुठल्या सुखदुःखात नगरसेवक काय नाही काय नाही काय नाही. माझं पोरग मरणाच्या दारात नाही, पोराने वाचवलं. काय नगरसेवकनी केलंय सांगा मला? काहीच नाही. बघायला आलंय का कोण आतापर्यंत? आले ती लय जण आलती, लय जणांना शिव्या दिल्यात. शिव्या दिल्या? हा अरे बाई शिव्या दिल्यात, शिव्या करत दिल्यात. करत काय चेष्टा नाही करत, खऱ्याने दिले. दानाच्या टायमाला माणसं येतात सगळे इथं, आम्हाला निवडून द्या निवडून द्या, काय उपयोग नाही. काय काय पाऊस पाणी आले कोण बघायला येत नाही की इथं काय माणसाच्या घरात पाणी जातंय का, मरतय का, जगतय का, घर पडतंय का, झाड पडतंय, काय नाही कोण बघ. काय काय नेमकी काय परिस्थिती, कुठल्या कुठल्या प्रश्नांची तुम्हाला कमतरता येते? आम्हाला आमच्या पुरी 14वी 15वी शिकल्या तरी आमच्या पुरीला नोकरी नाही. माझ्या 5-4 पुरींची 14वी शाळा झाली तरी त्यांना नोकरी नाही. आपण हातापाया पडाय जोडाय गेलं तर त्या म्हणतात ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा. संडास बाथरूम मागली वर्षापूर्वी जरा घाण झालं होतं. आम्ही म्हणलो बाईनी विचार केला की आपण चला जाऊ अध्यक्षबाईकडे. गेलो आम्ही तर ते म्हणले आम्हाला काय सांगताय, म्युन्सिपाल्टी जा, तुम्हाला निवडून देतोय. कशामुळे देतोय आम्ही निवडून? इथली परिस्थिती काय? छोट्या बोळी आपण पाहतोय खरं यायला जायला रस्ता नाही, माणूस मेलं तर न्यायला रस्ता नाही. बारामतीमध्ये नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. अशातच आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र एकीकडे बारामती म्हटलं की विकासाचा रोल मॉडेल म्हणून बारामतीची ओळख संपूर्ण भारतात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र खरं तर या बारामतीमध्ये विकासाची दुसरी बाजू नेमकी काय आहे तर आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊ. या आपण पाहतोय की खरं तर बारामतीमध्ये एकीकडे भरमसाठ विकास केलेला दिसतोय, भरमसाठ असा निधी दिलेला दिसतोय. मात्र ही बारामतीमधली एक दलित वस्ती आहे, अमराई परिसर आहे, जिथं इथले जे काही लोकांची जी परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, आता निवडणुका चालू झाल्यात आहे, अशातच एकीकडे बारामतीचा विकास झालाय असं दाखवला जातो का? इथली काय परिस्थिती एकंदरीत? अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय स्वरूपाची या ठिकाणची परिस्थिती आहे. बारामतीमध्ये रस्ते झालेत, चांगले चांगले सुशोभीकरणाची कामं झालेत, परंतु बारामतीचा विकास सातत्याने हा रस्त्याचा, बिल्डिंगांचा, ह्याचा विकास दाखवला जातो. परंतु खऱ्या अर्थाने ज्यांचं जीवनमान सुधारवायचं आहे, ज्या लोकांना सुधारण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यायचं आहे, अशा लोकांपर्यंत कधीच विकास पोहोचत नाही. त्याचे महत्वाचं उदाहरण म्हणजे ही आमराईचा प्रबोधनगरचा परिसर आहे. तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्हाला सगळं दिसेल की कशी परिस्थिती आहे, लोकांना जायला यायला रोड नाही. ही बघा, ही अशी परिस्थिती आहे सगळी. खरं तर ही जी काही परिस्थिती आपण खरं तर बघतोय बारामतीमध्ये विकासाचा जो दुसरा भाग दाखवला तर बारामतीची जी काही सत्य परिस्थिती आहे ही सत्य परिस्थिती देखील दाखवणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी देखील लोकवस्ती, अनेक लोक या ठिकाणी राहत असतात आणि या ठिकाणी परिस्थिती जर पाहिली, जर एखाद्याच्या कुटुंबात जर काही दगाफटका झाला तर तिथून माणूस नेणार तरी कसा, अशी परिस्थिती एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळते. ही खरं तर ही बोळ जी आपण पाहताय, ह्या बोळीमधनं मी पूर्णपणे बसू शकत नाही, मला या ठिकाणी आडवं असं जायला त्या ठिकाणी भाग पडायला लागलं. खरं तर इथली जी काही परिस्थिती भयान विचित्र परिस्थिती आहे, इथल्या नागरिकांसाठी खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतायत की मोठा 3300 कोटी निधी बारामतीमध्ये कामं चालू आहेत. मात्र बारामतीच्या विकासाची दुसरी जर बाजू पाहिजे असेल तर या परिसरात येऊन अजित पवारांनी देखील अनेक वर्ष इथले जे काही नगरसेवक निवडून दिलेत, इथल्या नगरसेवकांना देखील लाज वाटायला पाहिजे अशी परिस्थिती त्या ठिकाणी इथल्या नागरिकांकडून सांगितली जाते. हे पहा, इथली जी काही नेमकी परिस्थिती ही आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू. बारामतीमध्ये जी 3300 कोटीची जी कामं केली जात आहेत, ही 3300 कोटीची कामं इथं आपण आपल्या प्रेक्षकांना खरं तर ही कामे दाखवण्याचा प्रयत्न करू. जर बारामतीमध्ये, बारामती सारख्या विकसित शहरामध्ये जर अशी अवहेलना नागरिकांची केली जात असेल तर खरं तर या मतदारांनी, या लोकांनी खरं तर या लोकांना धडा शिकवला पाहिजे. कारण इथली जी परिस्थिती आपण जी पाहतोय खरं तर फार विदारक परिस्थिती आहे. इथं देखील असंख्य कुटुंब राहत आहेत, असंख्य नागरिक या ठिकाणी राहत आहेत. मात्र इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न म्हटलं खरं तर तो महत्वाचा गंभीर प्रश्न आहे. आणि खरं तर इथं ज्या नागरिकांसाठी खरं या मूलभूत सुविधा पाहिजेत त्या सुविधांसाठी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी झगडावं लागत आहे आणि त्यासाठी इथले नागरिक खरं तर झगडत आहेत. आता आपल्यासोबत या प्रभागातले खरं तर मंगलदास निकाळजे, आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करू. खरं तर ही परिस्थिती फार दैनंदिन आहे, लोकांना इथं जाण्यासाठी रस्ता नाहीये. तुम्ही या संदर्भात काय निवेदन दिलेत का, काय पाठपुरावा केलात का? बराचसा पाठपुरावा या ठिकाणी आम्ही केलेला आहे. इथल्या लोकांकडे इथला जो नगरसेवक आहे, जो कोणी 5 वर्षात एकदा नगरपालिकेचं ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्यावेळेस सगळे नगरसेवक या ठिकाणी उभा राहतात आणि इथं प्रचाराला येतात. पण नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर ते नगरसेवक 5 वर्ष इथं दिसायलाच मिळत नाही. तुम्ही जर पाहिलं गेलं तर आमच्या महिला आहेत, महिलांना तुम्ही विचारा की नगरसेवक येतात का, फक्त एवढाच प्रश्न विचारा. खरं तर या महिला आपल्यासोबत आहेत. खरं तर यांचं मतदान फार महत्वाचं असतं. इथला स्थानिक नगरसेवक निवडून देणं ह्यांच्या हातात असतं आणि खरं तर तुमच्या जीवावरती ती लोक खरं तर राजकारण करत असतात. काय वाटतं, कोण होता नगरसेवक इथला अगोदर? ही सचिन सातव आणि
बिरजू मांढरे. किती किती वेळा सचिन सातव असतील किंवा बिरजू मांढरे असतील किती वेळा या ठिकाणी 10 प्रभागात वर्ष झालं की आता इलेक्शनच नाही. 10 वर्ष झालं. तर- आमच्या घरात पाणी शिरलं तर 100 फोन केलं तर येत नाहीत. तुमच्या कुठल्या सुखदुःखात नगरसेवक काय आले नाही का? काय नाही काय नाही. माझं पोरग मरणाच्या दारात नाही पोराने वाचवलं. काय नगरसेवकनी केलंय सांगा मला. काहीच नाही. आता तुमच्या हातात खरं तर मतदानाचा अधिकार आहे. काय तुम्हाला काय वाटतं तुमच्यासाठी नगरसेवक कसा असला पाहिजे? आम्हाला नगरसेवक आमचं पोरग झालं तरी बाद झालं. आम्हाला काय नको तेच आमचंही करतोय. त्यांच्या माध्यमातून होत आहेत का काम? हो होते. आता इथले जे नगरसेवक जे उभा राहिले त्यांना काय तुम्ही धडा शिकवणार? आता धडा काय शिकवणार त्यांना? कुठल्या तुमच्या जे आता तुम्ही म्हणताय आमचं पोरग नगरसेवक झालं पाहिजे त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? आमची सगळ्यांची मतं त्यालाच पडणार. काय इथली परिस्थिती काय आहे? छोट्या बोळी आपण पाहतोय खरं तर. गोळ्या यायला जायला रस्ता नाही. माणूस मेलं तर न्यायला रस्ता नाही. जायचं कसं? अशी परिस्थिती घडली का याच्या अगोदर? नाही नाही कोण आलंच नाही डोकवायला. येतात की मग सांगाय गेल्यावर घरी की आलो पाठवतो. मत मागायला आलंय का कोण आतापर्यंत? आले ती लय जण आलती. लय जणांना शिव्या दिल्यात. शिव्या दिल्या? हा अरे बाई शिव्या दिल्यात. शिव्या करत दिल्यात. करत काय चेष्टा नाही करत. खऱ्याने दिले. काय एखाद्या ठिकाणी जर एखाद्या घरात चुकून जर वाईट प्रसंग घडला तर काय परिस्थिती इथली होती? काय नाही हो का आमच्या घरात इतकं पाणी येतं तरी येत नाही ती. आणि चुकून वाईट प्रसंग घडला एखाद्या घरात कोणता जुळीत न्यायची अशी बाहेर. जुळीत न्यावं लागतं. हा इथनं रस्ताच नाही. साधं आमचं घर बांधायला आम्हाला आणायचं सामान जागा नाही. खरं तर इथली जी काही परिस्थिती आपण पाहतोय फार दयनीय परिस्थिती आहे. इथल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्या महिलांकडून खरं तर संताप व्यक्त केला जातोय. एकंदरीत ह्या महिलांकडून जे स्थानिक या अगोदर सचिन सातव होते, बिरजू मांढरे होते राष्ट्रवादीचे, खरं तर यांच्या माध्यमातून इथल्या नागरिकांना ठेंगा दाखवलाय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर ह्या महिलांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. खरं तर अनेक नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले, मात्र या ठिकाणी एखादी दुर्घट घटना घडली, एखाद्याच्या घरात वाईट प्रसंग घडला तर एखाद्याची मयत जरी झाली तरी या ठिकाणी नेण्यासाठी त्या नागरिकांना खरं तर झगडावं लागतंय. मात्र बारामतीच्या विकासाची ही जी दुसरी बाजू आहे, ही दुसरी बाजू आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. इथली जी काही नेमकी परिस्थिती आहे आता या ठिकाणी जे नागरिक राहत आहेत या ठिकाणी गटर लाईन आहे. ही गटर लाईन जर आपण पाहिली तर इथल्या गटर लाईनची देखील जी व्यवस्था आहे ती फार विचित्र झालेली आहे. आणि मंगलदास निकाल जे आपल्याला या संदर्भात सविस्तर सांगितले ते या प्रभागातून येतात. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं, हे जे कॉन्क्रिटीकरणाचं काम झाले ना, हे जर एस्टिमेट 2 फूट खाली खोदून करायचं होतं. म्हणजे 2 फूट खाली खोदायच्या नंतर कॉन्क्रिटीकरण करायचं होतं. ह्या लोकांनी डायरेक्ट ते कॉन्क्रिटीकरण वरूनच हाताळल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या लोकांची जी घरं आहेत ती घरं खाली गेली आणि हे कॉन्क्रिटीकरण वरती आलं. आणि त्याच्यामुळे पावसाचं जे पाणी होतं ते पाऊस आल्यानंतर सगळं हे आमच्या लोकांच्या घरामध्ये गेलेलं आहे. घरामध्ये पाणी जात आहे अख्खं घरामध्ये. अशा वेळी आमच्या कोण नगरसेवक कोण होता अगोदर? नगरसेवक हे होते की काय त्यांचं नाव मला येत नाही. बिरजू मांढरे होते. हा ते होते पण किती त्यांनी किती काय वेळा केलं? आले बिरजू मांढरे? किती वेळा आले? काय मतदानाच्या टायमाला माणसं येतात सगळी इथं. आम्हाला निवडून द्या काय उपयोग नाही. काय काय पाऊस पाणी आले कोण बघायला येत नाही की इथं काय माणसाच्या घरात पाणी जातंय का मरतय का जगतय का घर पडतय का झाड पडतय काय नाही कोण बघ. काय काय नेमकी काय परिस्थिती? कुठल्या कुठल्या प्रश्नांची तुम्हाला कमतरता येते? आम्हाला आमच्या पुरी 14वी 15वी शिकल्या तरी आमच्या पुरीला नोकरी नाही. माझ्या 5-4 पुरींची 14वी शाळा झाली तरी त्यांना नोकरी नाही. आपण हातापाया पडाय जोडाय गेलं तर त्या म्हणतात याच्याकडे जा त्याच्याकडे जा. संडास बाथरूम मागली वर्षापूर्वी जरा घाण झालं होतं. आम्ही म्हणलो बाईनी विचार केला की आपण चला जाऊ अध्यक्षबाईकडे. गेलो आम्ही तर ते म्हणले आम्हाला काय सांगताय म्युन्सिपाल्टीचा तुम्हाला निवडून देतोय. कशामुळे देतोय आम्ही निवडून? आमची सोय करण्यासाठीच ना. तुम्ही एरिवाळी मतदानाच्या टायमाला येताय तुम्ही आम्हाला निवडून द्या काय म्हणून निवडून देता? आमचं मतदान बुडत का? इथं रस्त्याची जी काही प्रचंड बोळीत नाव असं झाली, एखाद्याच्या घरात वाईट प्रसंग झाला तर काय कसं? हा मग काय काहीच नाही आम्हाला. माणूस मिळाला तर मड न्यायला जागा ना. आम्ही लोकांच्या दारांनी जाऊन माड बांधतोय. लोक बी माड बांधू देत नाहीत आम्हाला. मत मागाय कोण आलतं का राष्ट्रवादीचा? आता या राष्ट्रवादीचे येते सगळीच येतात मत मागायला. आता काय तुम्ही काय ठरवलं तुमच्यासाठी नगरसेवक कसा असला पाहिजे? आम्ही असं ठरवलंय जी आमच्या लेकरा बाळांची सोय लावल. माझ्या पुरी 14वी 15वी शाळा शिकल्यात. मला 4 पुरी आहेत. पुरीला नोकरी दिली पाहिजे. आमची ही अवस्था जागा जुमनीची केली पाहिजे. घरादाराची. किती वर्षापासून तुम्ही इथं राहताय? आमच्या 3 पिढ्या गेल्यात. माझ्या लग्नाला मस्त 25 वर्ष झाल्यात पण आमच्या 3 पिढ्या गेल्यात तिथं. आमची काहीतरी सोय करायला पाहिजे. दादांनी झालं कुणी झालं. हा मावशी पुढे या, तुम्ही पुढे या. काय परिस्थिती मावशी? आम्ही काय परिस्थिती आहे? आम्हाला इथं राहायला जागा नाही, काय नाही, पाणी नाही, येळेवर नाही, गटरात घरात पाणी जात आमची. आता तर सांगतात 3,300 कोटीचा निधी आणला इथं विकासासाठी. काय रोड केले निधी वाटलाय कुणाला? आजी दादांनी दिलाच नाही आम्हाला निधी. पावसा पाण्याचं कोण बघायला बी येत नाही.
घराईने पाणी जातंय. गरीबाला बांधून द्यायची होती ना स्वतःच्या स्वतःला. लाईटीची इथली लाईटी पाण्याची काय परिस्थिती आहे? पाणी लाईट आहे भरतोय आम्ही बिलन लाईट येते फुकट कुठली लाईट आम्हाला. काय तुमच्या अडचणीला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं 5 वर्षात तुम्हाला? आता नगरसेवक पदासाठी येतात लोक, मतं मागतात, तिथून पुढे तुम्हाला नेमक्या काय अडचणी असतात? ही लोक तुमच्या सुखदुःखात येतात. कोण बघायला पाऊस आला तर आमच्या घराईने पाणी जातं. लाईट बिल येतोय, हा. पाणपट्टी आम्हालाच भरायला लागते. काय म्हणून फुकट दिलंय आम्हाला सरकारने? काय नाही दिलं आम्हाला सरकारने फुकट. सगळं आम्हाला कष्टानच करायला लागतंय. नवरा एकीकडून कष्ट करतोय, आम्ही एकीकडून कष्ट करतोय. पुरी लोकांच्या हाताखाली काम करतात. काय आता तुम्ही आता काय ठरवले? तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे? आमचा नगरसेवक असा पाहिजे की आमची समस्या त्यांनी पूर्ण केली पाहिजे. आता एखादा जरी नगरसेवक आला, जरी निवडून जरी मी गेले, दादा माझ्या पुरी एवढ्या शिकल्यात, त्यांनी म्हणलं पाहिजे की चला तुमच्या पुरीला मी इथं जॉबला लावतो, कंपनीला चांगल्या पदावर लावलं पाहिजे माझ्या पुरी. मावशी तुमची काय मागणी? नगरसेवक कसा असला पाहिजे तुमचा? चांगलं पाहिजे म्हणजे सुधारणा करणार पाहिजे. सोय घरादाराची काही अडचणी आल्या उभा राहायला पाहिजे. खरं तर अजून देखील इथलं जे काय ही जी बोळ पाहताय आपण, खरं तर विकसित बारामतीमध्ये ही जी काही परिस्थिती जर पाहिली आपण, विकसित बारामतीमध्ये अशा बोळे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथल्या नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतंय. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, मात्र यावेळेस निवडणुका व्हायला वेळ लागला. 9 वर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मात्र इथली जी काय आपण परिस्थिती पाहतो, ही प्रचंड भयंकर परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या प्रेक्षकांना अजून आपण इथलं जे काय परिसर आहे, इथले जे रस्ते आहेत ते आपण दाखवू, जेणेकरून राष्ट्रवादी जो दावा करतोय की आम्ही 3,300 कोटींचा निधी आणला आणि आपल्या माध्यमातून खरं तर विकास केला, मात्र हा दावा त्यांचा कुठेतरी फल जातोय. नागरिक त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी संतापलेलं चित्र पाहायला मिळतं. आता मंगलदास निकाळ जे आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय समस्या आहे तिथल्या? आणखी इथल्या लोकांच्या घरांचा खूप मोठा प्रश्न आहे. गेले 30 वर्षापासून सांगितलं जातं की ही घरं आम्ही उठवणार आहे आणि चांगल्या पद्धतीची घरं तुम्हाला देणार आहे, परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं 30 वर्ष फक्त या घरांच्या जीवावरती यांनी राजकारण केलेलं आहे. आज तुम्ही माझ्या पाठीमागच बघू शकता, ही अशी घरं लोकांची पडलेली आहेत. खरं तर ही घरांची परिस्थिती दाखवा. ही घरं बांधायला त्यांना पैसे नाहीत त्यांच्याकडे, परंतु रमाई आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, या योजनेचा लाभच ह्या लोकांना घेता येत नाही. इथल्या नगरसेवकांनी हा लाभ घेऊन कधीच दिलेला नाही. 5 वर्ष होऊन गेले तरी नगरसेवक इथे येत नाहीत. त्यामुळे इथले लोक अतिशय संतापलेले आहेत. या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी आता ठरवलंय की या ठिकाणी परिवर्तन नक्कीच होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, लोक हे परिवर्तन करतील? कारण इथले जे प्रश्न जर बघितले, अजित पवार दावा करतायत की 3,300 कोटीचा निधी आणला, मात्र इथल्या परिस्थिती बघितली तर प्रचंड भयंकर परिस्थिती. हो, आमच्या इथं एक राष्ट्रवादीचा आता नगरसेवक उभा केलाय. त्या नगरसेवकाकडे पूर्वी एक नगरसेवक पद होतं, त्याच्या मिसेसकडे पण नगरसेवक पद होतं, त्याच्याकडे उपनगराध्यक्ष पद होतं, त्याच्या बायकोकडे पण उपनगराध्यक्ष पद होतं. आता एवढी पदं भोगून देखील तो आमच्या इथे एक आमच्या मामाला म्हणतोय की मला नगरसेवक तुम्ही करा, मी 2 महिन्यात तुम्हाला घरं देतो. मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही ज्या वेळेस नगरसेवक पदा होता, तुमची मिसेस नगरसेवक पदा होती, तुम्ही उपनगराध्यक्ष पदा होता, त्यावेळेस तुम्ही का यांच्याकडे बघितलं नाही? त्यावेळेस तुम्ही का ह्यांना घरं दिली नाहीत? आज तुम्हाला काय सुचतंय की मी 2 महिन्यात घरं करून देईन? लोकांना अशी आश्वासनं काय देत आहे खोटी? अतिशय निंदनीय बाब आहे. ही पदावरती आल्यानंतर ही लोक या लोकांकडे लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इथल्या लोकांनी ठरवलेलं आहे की ह्यावेळी नक्कीच परिवर्तन होणार आहे. खरं तर इथली जी काही परिस्थिती आपण पाहिली, प्रचंड भयंकर अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. इथले जे काही अंतर्गत रस्ते आहेत, ह्या अंतर्गत रस्ते प्रचंड छोटे आहेत. इथल्या ज्या काही नागरिकांच्या खरं तर पुनर्वसनाचा महत्वाचा प्रश्न त्यांच्याकडून मांडला गेला. हा पुनर्वसनाचा प्रश्न देखील अद्यापही सोडवला गेला नाही. मात्र जे मत मागायला राष्ट्रवादीचे नगरसेवक येत आहेत, त्यांच्याकडून पुनर्वसनाचं आश्वासन दिलं जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नगरसेवक होऊन गेले राष्ट्रवादीचे. अजित पवारांनी पूर्ण सत्ता उपभोगली, मात्र इथल्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचा संताप इथल्या महिलांकडून व्यक्त केला गेलाय. या ठिकाणी आहे ना, तुम्ही पुढे या. आता हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे, इथं ही भिंत बांधलेली आहे पलीकडे. या भिंतीच्या पुढे त्यांनी विकासच सगळा धडवलाय. म्हणजे एक साईडला चांगला विकास दाखवायचा आणि एक साईडला भाकास दाखवायचा. म्हणजे बारामतीचा विकास आणि आमराई भाकास अशी परिस्थिती या ठिकाणची आहे. आमराई भाकास करून टाकली यांनी. आम्हाला आरोग्याची या ठिकाणी सुविधा नाही, कोण नाही कोणतरी रोज कुठेतरी आजारी पडतंय. इथं कचरा पडतोय, पाण्याची समस्या आहे, इथं लाईटीची समस्या आहे. तुम्ही बघा, 5 जण एवढ्या सगळ्याला एवढ्याशा प्रमाणामध्ये लाईट लावलेल्या आहेत या ठिकाणी. ही लाईट इथल्या सगळ्यांना फोकस देईल का? किंवा या लोकांना त्या लाईटीमुळे प्रकाश मिळेल का? अजिबात मिळू शकत नाही. कारण या ठिकाणी असणाऱ्या नगरसेवकांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही. त्यांना कुठल्याही पद्धतीची माहिती नसते. इथल्याच नगरसेवकांनी हे घरं पाडायचा ठराव या ठिकाणी केलेला आहे आणि घरं पाडायचा ठराव केलेला असताना मी माझ्या वॉलला
या ठिकाणी मी टाकलं की लोकांच्या घर पाडायचा ठराव केलाय. लोकांनी संताप व्यक्त करत त्या नगरसेवकांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आमच्या घर पाडायचा ठराव कसं काय केला. तर ते म्हणले आम्ही असं काही ठरावच केला नाही, मंगलदास खोटं सांगतोय. मग मंगलदासला त्या ठिकाणी मला बोलवून घेतल्यानंतर मी त्यांना तो ठराव दाखवल्यानंतर ते चकित झाले. असा ठरावच झाला नव्हता आणि कसं काय झालं ठराव. म्हणजे त्या नगरसेवकांना माहिती देखील नसतंय की आम्ही कुठला ठराव केलाय आणि कुठं सह्या केल्यात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही जनतेला या ठिकाणी आवाहन करतोय की असे गुलाम नगरसेवक निवडून देण्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानी नगरसेवक निवडून द्या, जो तुमच्यासाठी क्रांती करेल आणि या ठिकाणी काम करेल. खरं तर इथली जी काही परिस्थिती आपण खरं तर प्रभाग किती नंबर आहे हा? प्रभाग 14. प्रभाग 14 मध्ये त्या ठिकाणी आपण आलोय. इथली परिस्थिती, बारामतीचा विकास तर आमराई भकास असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं संताप इथल्या नागरिकांकडून व्यक्त केला जातोय. इथले जे काही मूलभूत प्रश्न आहेत, इथल्या मूलभूत प्रश्नांना अद्यापही लोकांना झगडावं लागतंय. अनेक वर्ष इथे राष्ट्रवादीचे नगरसेवक झाले, सत्ता उपभोगली, मात्र अद्यापही इथल्या नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. अक्षरशः रस्त्याची परिस्थिती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवली, विजेचा प्रश्न देखील त्यांनी आता मांडला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पुनर्वसनाचा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर पुनर्वसन केलं, मात्र या पुनर्वसनामध्ये रेराचा जो नियम आहे त्या रेराच्या नियमाप्रमाणे अनेक लोक त्या ठिकाणी डावलले गेले. मग या ठिकाणी ज्यावेळेस पुनर्वसनाचा प्रश्न या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला, त्यामुळे अजित पवार आता इथल्या भागातलं पुनर्वसन करणार का, इथल्या नागरिकांना न्याय देणार का? कारण इलेक्शन हे 9 वर्षानंतर आलेलं आहे. आता इलेक्शन परत पुन्हा 5 वर्षांनी लागणार आहे. यामुळे आता जे नगरसेवक मत मागायला येत आहेत, इथल्या नागरिकांकडून खरं तर त्यांना ठेंगाला दाखवला जातोय. अक्षरशः महिलांनी या ठिकाणी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं की जे नगरसेवक मत मागा येत आहेत, अक्षरशः आम्ही त्यांना शिव्या दिल्या. हा जो काही प्रकार आहे, हा संताप आहे, हा महिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय. खरं तर जे मत मागायला लोक येत आहेत त्या लोकांनी देखील इथल्या नागरिकांचे मूलभूत प्रश्न जाणून घेतले पाहिजेत, त्यांच्या समस्यांचं निवारण केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. एकंदरीत अजित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जो विकासाचा दावा करतायत तो दावा इथल्या नागरिकांकडून फेटाळून लावलाय. बारामतीचा विकास आणि आमराई भकास असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसऱ्या भागामध्ये याच ठिकाणचा विकास आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद. विकास कुकरे, महाराष्ट्र टुडे लाईव्ह, बारामती.